त्या त्यांना त्या मुलीला अनेकदा प्रॉब्लेम असतात, तिचं बाळ व्यवस्थित वाढत नाही म्हणजे काय, त्या बाळामध्ये प्रॉब्लेम सुरू होतात, उदाहरणार्थ सेरेब्रल पाल्सी, मेंटल रिटार्डेशन. कारण त्या मुलीला आयुष्यात जगण्याची कला माहित नाही, तर बाळ कसं वाढवते. मग मुलं विकलांग जन्माला 9 महिने प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्हाला आई म्हणून जगता आला नाही, संस्कारात जर त्या आईला गर्भ वाढवता आला नाही, तर ती आई आपल्या मुलांना नॉर्मल बाळ आणू शकत नाही. शिवाजी महाराज जन्माला येणार नाही, मंकी डंकी जन्माला येणार. आणि त्याचं नाव आहे सेरेब्रल पाल्सी, मेंटल रिटार्डेशन, लर्निंग डिसॅबिलिटी. मुलं म्हणतात आई वडील मुलांना आमच्या क्लिनिक डॉक्टर बच्चा बहुत हाइपर एक्टिव है, एक जगह रुकता नहीं. मैं ये पूछता पहले भाई ये बीमारी का नाम क्या है? हाइपर एक्टिव्हिटी, त्याला ADHD आम्ही म्हणतो, अटेन्शन डिफिसिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर. मग मुलं असं काय करतात? आधी मुलं करायचे का? आधीचे मायबाप तर 4-4, 5-5 मुलं होते, आता तर एकच मुलगा, 1 and 1. पण तो असा हायपर झाला, त्या आईवडिलांना भीती वाटली. आता डॉक्टर साहब इसके लिए आप ही मार्ग बताओ क्या करना है. तो मैं पहला सवाल पूछता हूँ समाज को, सुन लीजिए सब लोग, कि भाई जब प्रेगनेंसी के वक्त में तुम्हारी बिहेवियर लेवल कैसी थी, आपकी बिहेवियर लेवल कैसी थी, मैंने क्या डॉक्टर साहब तुम कैसे रहते थे, तुम दोनों हस्बैंड एंड वाइफ बन के जिंदगी कैसी है और बच्चा कैसा पैदा किया, तुमने शारीरिक संबंध भी किस तरह से किया, आध्यात्मिक रूप से या भौतिक रूप से. यहाँ से शुरुआत है. अध्यात्म को भूलेगा आदमी जीवन में कभी सफल नहीं हो सकता. दिस इज माई चैलेंज बिकॉज मेडिकल साइंस कैन नॉट डू एनीथिंग. मेडिकल साइंस के बाद में जी आपने बताया ना, बीमारी ना गिरे, प्रिवेंशन के लिए क्या करे. वो डॉक्टर के पास जाने का समय, जिसको मैं डॉक्टर के पास जो नहीं जा रहा, सब में भाग्यवंत पुरुष है दुनिया का. और जो बार बार डॉक्टर की लाइन में बैठता है, उसने समझ जाओ कहीं तरी पाप किए. बघितलं का सर, आपल्याला हे समजावून सांगतात की आपली जी जीवन यापन करण्याची शैली आहे, रोज दिनचर्या एक व्यवस्थित असली पाहिजे. सकाळपासून आपण दिवसा जे कामं करायचे ते दिवसाच केले पाहिजे. रात्री अवेळी जे कामं करायला नको असे कामं करायला नाही पाहिजे. आणि प्राणायामासोबत आहार विहार, मन स्वच्छ असणं खूप आवश्यक आहे, सर आपल्याला सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न सर असा आहे की याच्यामध्ये आपण जी जीवनशैली आज जगतो आहे, आपण सर्वसामान्य व्यक्ती, कसं झालेलं आहे की प्रत्येकाच्या गरजा ह्या वाढल्या असल्यामुळे, म्हणजे मी पण त्याच्यामध्ये आहे, सगळा समाज त्याच्यामध्ये आहे, एक कॉमन प्रश्न आहे हा. प्रत्येकाची गरज वाढलेली आहे आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावत आहे. बरोबर. त्याचा अंत नाही. मला ती राजाची गोष्ट आठवते. एका राजाला असं सांगितलं, राजाने सांगितलं की तू पळ, जितका दूर तू जाशील, जितका दूर तू पळशील तेवढी जमीन मी तुला देईल. आज शेवटपर्यंत पळतोय आणि जेव्हा चक्कर येऊन पडणार तेव्हा विचार करते की 2 पावलं टाकूनच देतो, अजून 2 पावलं जास्त जमीन मिळेल मला, शेवटी तिथेच मरून राहिलेला आहे. तर याच्यासाठी आम्हाला गरज आहे ती समुपदेशनाची, जी आपल्यासारखी व्यक्ती आम्हाला देऊ शकते. समाजाला याची नितांत आवश्यकता आहे, आम्हाला पण त्याची आवश्यकता आहे. आपण तो मूळ मुद्दा दिनचर्येनंतर आपण या विषयावर आता आम्हाला मार्गदर्शन करावं असं मला वाटतं. संस्कार हा शब्द जो आता समाजासमोर ठेवतोय, त्याला सर्वांनी 100% अनुमती द्यावी. आणि संस्काराशिवाय काही गती नाही, हे मी तुम्हाला फायनली सांगतोय. कारण गेल्या अनेक वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये बघितलंय की ज्या घरामध्ये संस्कार आहे त्या घरातली कुटुंब पद्धती इतकी सुंदर आहे. मला खूप थँक्यू मला असं वाटतं अशा लोकांना. मला हे जाणवतं की समाजाने प्रत्येक घरोघरी सुख शांती लाभावी, आनंद लाभावा. आणि त्यातूनही जर आजार येत असेल तर मग तुम्ही डॉक्टरांची निवड करावी. डॉक्टर हा शब्द समाजाने आपल्या मनातून आजपासून तरी काढावा. ज्यासाठी आम्ही 23 एप्रिलला प्रोग्राम घेतोय, तर 23 एप्रिलच्या प्रोग्राममध्ये टाउन हॉलमध्ये हेच सांगणार आहे की समाजाला कोणत्या गोष्टीची आवश्यकता मेडिकलची कुठे आणि कुठे नाही. कारण समाजाला मेडिकल ट्रीटमेंट सुरू करण्याची इंटरेस्ट खूप आहे, पण मेडिकल शिवाय त्याला होऊ नये आजार प्रिव्हेन्शन, जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रिव्हेन्शनच्या दृष्टिकोन कोणी विचार करत नाही. डॉक्टरकडे जाणे आणि आपलं काम औषध घेऊन घरी जाणे, आपला जॉब संपला असं प्रत्येक पालकाला किंवा मुलाला मुलीला वाटतं. असं अजिबात नाही. बरेचसे इश्यूज आहेत जे आपण बंदावून डिस्कस करणार पुढे. कारण समाजाला मला तरी असं वाटतं की मी आता मेडिकल प्रॅक्टिस करताना माझ्या डोळ्यातून कधी कधी असं येतात की देवा आता कुठे सांगू समाजाला, कीर्तन करू, प्रवचन करू की आणखीन काय करू, की डॉक्टर या शब्दाने. कारण माझ्याकडे एवढं शक्ती आहे की मी एवढं सगळं बोललो तर माझे पेशंटच वाटत नाही. म्हणजे प्रत्येक पेशंटला तरी प्रयत्न करतो की देवा तुम्ही असं जगा, हे थांबवा, हे सुरू करा, असं करा.